चला मित्रांनो, लवकर आपण मॅच चालू करूया. स्वागत आहे सर्वांचं हाजी बापू रोड प्रीमियर लीग. काल एक लेजंडची पण मॅच पाहिली. सर्व हाजी बापू रोडचे सर्व लेजंड आणि काल गोविंद नगरचे पण सर्व लेजंड. पण गोविंद नगरच्या लेजंडने बाजी मारली. त्यांना पण एक चांगली ट्रॉफी आपण इकडे एक्झिबिशन एक मॅच ठेवली होती. खूप चांगल्या अंदाजामध्ये आज ही क्रीडा स्पर्धा इकडे पार पडतीये. आणि अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे आता शेवटच्या 8 मॅच आज बाकी आहेत. आमचे स्कोरर साहिल थोडं मॉर्निंग वॉक करतायत. आणि चला लवकरात लवकर बालाजी 11 आपला एक प्लेअर पाठवा. बालाजी 11 लवकर, नाहीतर पहिलेच 2 रनची पेनल्टी दिली जाईल. आज क्लिअर पेनल्टी आहे. प्लीज लवकर पाठवा. आणि डू ऑर डाय मॅच आहे, म्हणजे ह्या मॅचवर सर्व रिझल्ट डिक्लेअर आहे. फिल्डिंग टीम आपला पण एक प्लेअर पाठवा आणि बॅटिंग टीम दोन्ही टीमचा एक एक प्लेअर पाठवा, नाहीतर दोन्ही टीमला पेनल्टी दिली जाईल. पहिली ओव्हर घेऊन कासिम आणि स्ट्राईक एंडला जाफर त्याच्या सोबतीला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवर चांगला स्ट्रोक आला गेलाय. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेरून बॉल थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला 22 मध्ये रन तिकडे मिळेल, बट चांगला बॉल पाहिला गेला बॉलर कासिमने. लॉटरीचा पण आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही लॉटरी काढा. या बॉलवर देखील स्टेपवरून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मिसफील्ड पाहिले गेले तिकडे, बट सिंगल रन. चांगली बॉलिंग करतात पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलर कासिम. बॅटर जाफर आणि राहुल शर्मा हे दोन बॅटर.
जाफरसाठी देखील कॅश प्राइज असणार आहेत राहुल यांच्याकडून. आणि चांगली बॉलिंग पाहिली गेली कासिमने. गुड बॉलिंग. आणि आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती पहिली ओव्हर. कौन टी शर्ट चेंज करके आएगी घर से जाके, और ये मैच पर पूरा डिपेंड है. जो मैच जीतेगी वो आगे खेलेगी, नहीं तो कपड़ा चेंज कर गए सीधा संडे एंजॉय करने के लिए. लॉटरी का टिकट 100 रुपये है. आज बुक ले लो और 100 रुपये में 75,000 का फर्स्ट प्राइज है. जो बाइक है, एसी है, टीवी है, वॉशिंग मशीन है, फ्रिज है, बहुत सारा पारितोषिक है. और अभी देखते हैं आज का किसका दिन है और किसका आज लक इस लॉटरी में चमक जाता है. हा ट्रॅकर बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळत होते. तिकडे आपण पाहिलं तर बॉल थोडा वरचढ जाईल आणि रन डबलचा कॉल दिला गेला. 2 रन तिकडे मिळतील इझिली. पाच ओव्हर 5 बॉलर आहे मित्रांनो, ह्याची पण नोंद घ्या. 5 ओव्हर 5 बॉल येतात. 5 बॉलर तुम्ही यूज करू शकता. 5 ओव्हरमध्ये 5 बॉलर तुम्हाला यूज करणं बंधनकारक आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करतो. तिकडे आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. 1 रनचा कॉल दिला गेला. डबलचा कॉल होतोय, पण चांगली फेकी केली गेली आणि तिकडे रन. चारच बॉलर आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. चांगलं टायमिंग केलं गेलंय. बॉल डिक्लेअर झोनमध्ये 2 रन मिळतील. राहुल आणि सोबीला जाफर दोघांनी मिळून स्कोर आतापर्यंत 9 रन झालेत आणि दुसरी ओव्हर चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. इकडे देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा चांगली पिचिंग, पर तिकडे सिंगल रन डिक्लेअर झोन मध्ये आणि स्कोर जाईल सिंगलने पुढे. इकडे पण थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडा फिंगर रोल केले गेले. धीम्या गतीचा बॉल आणि डॉट बॉल होतो. चांगली बॉलिंग करतात बॉलर प्रथम.
पहिली ओव्हर संपली आणि स्कोर झाला आतापर्यंत 13 रन झालेत. हॅलो हॅलो, एक मिनिट एक मिनिट. 3 डबल आले, 3 डबल आले. 2. ओके. ओके ओके. बॉलिंगसाठी विवेश. पहिलाच बॉल कव्हरला खेळले गेले, एक चांगला फटका. प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि जाफरच्या बॅटमधून एक काफर स्ट्रोक खेळले गेले. 2 रन मिळतील. प्रत्येक विकेटला 500 रुपये असणार आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर काय फटका खेळला गेलाय. क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले जाफर आणि चांगलं टायमिंग केलं. आज दुसरा दिवस आहे. भव्य दिवस आयोजन आज हाजीबापू रोड प्रीमियर लीग आणि दरवर्षीप्रमाणे आज दुसरं पर्व या परिसरामध्ये नक्कीच सर्व मित्र एकत्रित येऊन एक चांगलं ऑर्गनाईज केलं की आपल्या परिसरात पण चांगलं क्रिकेट व्हावं. बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे, आजूबाजूला 2 आहे, समोर 6-4 मारणं कठीण आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग, चांगला बॉल टाकला विवेशने आणि अगदी हलका बॉल तिकडे टाकला गेला. बॅट्समनला थोडं थांबवलं. काल रवीने एक 6 मारला आणि राहुलने देखील एक 6 लगावला. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये बघूयात किती 6 बघायला मिळतील. समोर 6 खूप कठीण आहे, पण टायमिंग केलं तर 6 येऊ शकतो. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विवेश. या बॉलवर देखील टायमिंग चांगलं केलं गेलंय. बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि लॉलीपॉप कॅच सुटली आहे. इसी का नाम क्रिकेट है. एक रनने स्कोर तिकडे पुढे जाईल. रन झालेत आतापर्यंत 16. या बॉलवर देखील पुण्यात चांगली पिचिंग. लाऊड अपील. या बॉलवर डायरेक्ट हिट जरूर लागला आणि एफर्ट्स घेतले बॉलरने. परफेक्ट यॉर्कर होता, बट त्यानंतर लेग बाय मध्ये रनचा प्रयत्न केला गेला आणि रन तिकडे 17 रन झालेत. चांगली बॉलिंग करतात विवेश. स्टंप टू स्टंप बॉलिंग, एक चांगली पिचिंग आहे आणि बॅट्समन पासून अगदी त्याला ज्या या ग्राउंडला बॉलिंग पाहिजे तशा अंदाजामध्ये बॉलिंग करतात. या ग्राउंडवर बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत पाहिली गेली आहे. मग तुम्हाला पिचिंग ऑफस्टिकला पण पाहिजे, हाफ ट्रॅकर पण पाहिजे. 17 रन झालेत. सतरा धावा झाल्या धाफलकावरती आणि पहिलीच मॅच चालू आहे. आज 8 मॅचचं शेड्यूल आहे, त्यामुळे आज मॅचेस देखील आपल्याला
चांगल्या अंदाजामध्ये कव्हर करता आल्या पाहिजेत. बॉलिंगसाठी रोहित गुरवच्या हातामध्ये बॉल दिला आणि स्कोर झाले 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. शौर्य फायटर्स आणि विजय वॉरियर्स आपण तयार राहा. विजय वॉरियर्स आणि शौर्य फायटर्स इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपला टॉस केला जाईल. वाईट +1 स्कोर अगदी चालू आहे. स्कोर थोडा आपण पाहिला तर ग्राफ वरती जातो 22. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर रोहितच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगली ऍक्शन आहे रोहितची. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल हवेत खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे आणि चांगली कॅच कलेक्ट केली गेली. बॅटर आउट. सुमितने तिकडे कॅच चांगली कलेक्ट केली आणि पहिला बॉडी पूर्ण बॅलन्स केली. बॉलला हेरलं. ,22 22 रन झालेत. चौथी ओव्हर चालू आहे आणि चांगली बॉलिंग केली रोहितने. आतापर्यंत स्कोर थोडाफार थांबवलाय आणि रोहितला पण माहिती आहे की थोडी मॅच क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. सर्व बॉलर्सने चांगली बॉलिंग केली. या बॉलवर देखील अगदी धीम्या गतीचा बॉल, थोडा फिंगर रोल केले गेले पण व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल 23. हाजीबापू रोड प्रीमियर लीग मध्ये आज लकी ड्रॉचा पण सर्वांनी मित्रांनो 5 वाजेपर्यंतच टायमिंग आहे. 5 वाजता लकी ड्रॉ ओपन केलं जाईल आणि ₹100 पूर्ण ते बुक आहे, तुम्ही ते घेऊ शकता. बघूयात आज कोणाचं लक आहे.
या बॉलवर पण समोर खेळले गेले अगदी हलक्या हाताने. नो मॅच मध्ये बॉल तिकडे पडतोय. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे तिकडे आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग केली गेली आहे. सिंगल डबल 30-32 पण 35 पर्यंत पाहिजे ग्राउंडवर स्कोर. समोरच असलेला 6 थोडंफार ग्राफ हलवू शकतो. 6 बघायला मिळतील आज किती त्यावर पण नजर आहेत. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि थांबवलं. गुड बॉलिंग रोहित. 4 ओव्हर संपले त्यांनी स्कोर झालाय 25 रन झालेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंगचा. सर्व मालाड आणि या परिसरातील सर्व हाजी बापू रोड प्रीमियर लीगचं एक भव्य दिवा असं शेवटची ओव्हर घेऊन पुन्हा एकदा विवेकच्या हातामध्ये बॉल दिलाय. 25 रन्स झालेत. बघूयात शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन येतील आणि किती टार्गेट सेट करेल टीम बॅटिंग करत असताना. बालाजी 11. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विवेश. लेफ्ट आर्म आणि या बॉलवर देखील स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे आहेत. चांगली कॅच कलेक्ट केली गेली. गुड कॅच. पवारने तिकडे आणि अतिशय वेगाने बॉल तिकडे आला होता पण यशने चांगला कलेक्ट केला. गुड कॅच यश. बॉलिंगसाठी बॉलर पुन्हा एकदा विवेश. स्ट्राईक एंडला बॅटर झहीर. तिकडे फिल्डर आहेत आणि आता काही चुकी होणार नाहीये. कॅच पकडली गेली. बॅटर आउट. बॅक टू बॅक दुसरी विकेट इकडे जातीये. चांगली कॅच पकडली गेली आणि बघूयात आता हॅट्रिक घेईल का बॉलर विवेश. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले गेले. आता न्यू बॅटर स्ट्राईक एंडला लेफ्टी प्रथमेश मोहिते. प्रथमेश मोहिते येतात बॅटिंगसाठी. स्कोर आतापर्यंत 25. शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. या बॉलवर देखील हवेत केला गेलाय बॉल. कॅचची संधी आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. त्यामुळे बॉलरला फिल्डरची पण साथ खूप महत्वाची आहे.
तरच तुमची टीम बॅलन्स होऊ शकते, नाहीतर तुम्हाला मोकावं लागेल. आणि बॉलर विवेशने थोडं स्माईल केलं की हॅट्रिक माझी हुकली. त्याच्यासाठी पण एक मोठी अचिव्हमेंट होती की मी हॅट्रिक घेतली असती, बट वेल ट्राय. पण बघा विवेशने ॲप्रिशिएट केलं, स्वतःहून टाळ्या वाजवल्या. भाई होतं हॅट्रिक, काय या वर्षी नाही पुढच्या वर्षी घेईल, अजून मॅच खूप बाकी आहेत, नेक्स्ट मॅचला घेईल. बट रन झाले आतापर्यंत 2 पुढे, 3 पुढे जाईल 28. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत विवेशने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅटला फिरवली गेली, चांगला फटका. फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला डिक्लेअर झोनमध्ये, 2 रन. बॅक टू बॅक विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी आता खातं ओपन केलं गेलंय. 5 रन आतापर्यंत आले त्या ओव्हरमध्ये आणि स्कोर झालाय तब्बल 30. 30 धावा झाल्या त्या फलकावरती. आज सर्व या परिसरातील मित्र, सर्व स्थानिक आमचे या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी खूप महिन्यापासून मेहनत घेतली गेली. या बॉलवर देखील हवेत बॉल, चान्स आहे तिकडे, पण डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन, 31. 31 धावा झाल्या त्या फलकावरती. शेवटचा दिवस आहे आणि आज अंतिम दिवस. हजीबापू रोड प्रीमियर लीगचं एक भव्य दिवसाचं आयोजन. खूप चांगल्या ट्रॉफीज पण आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विवेश लेफ्ट आर्म. हा बॉल देखील समोर टाकलेला बॉल थोडा कव्हरचा खेळले गेलेत आणि तिकडे यशने पुन्हा एकदा कॅच. गुड बॉलिंग, चांगली ओव्हर टाकली गेली विवेशने आणि 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळवले गेले. डेथ ओव्हर लाईक इकॉनॉमी बॉलिंग केली गेली.
बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. कितीला विन आहे? 32 32. 32 धावांची गरज, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. हॅलो 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 आणि याही बॉलवर देखील आपण पाहता पहिल्याच बॉलवर प्रयत्न केले गेले आहेत. एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. बघूयात 32चं टार्गेट आहे सुमित आणि तन्मय. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळलं गेलं, चांगलं टायमिंग केलं गेलं आहे. बट हार्ड लक आणि बॉल आतमध्ये आला, बट सिंगल रन मिळेल. बालाजी 11 त्यांच्या विरुद्ध राजवीर 11. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत आहे तिकडे आणि हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो 2 रन. बॅक टू बॅक चांगली हॅलो 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 फटकेबाजी इकडे करावी लागेल, तरच मॅच कुठेतरी क्लोज होऊ शकते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि चांगली कॅच कलेक्ट केली गेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये.
हॅलो. हॅलो. चला कुपनचा फायदा घ्यायचा आहे सगळ्यांनी. कालपर्यंत 20 रुपये होते, 10 रुपयाचा कुपन आहे. एका बुकची किंमत 100 रुपये. चला लवकर यायचं आणि त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पारितोषिक बाईक, इलेक्ट्रिक बाईक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्कोर सिंगलने पुढे जाईल आणि रन झाले तोपर्यंत 5. अजूनही 27 रन करायचे आहेत. 32चं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता राजवीर 11 आणि त्यांच्या विरुद्ध बालाजी 11. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरो, जिंकणं खूप गरजेचं आहे. जी टीम जिंकेल ती पुढे राहील आणि जी पराभूत होईल त्याला मात्र क्रीडा स्पर्धा सोडावी लागेल. या बॉल देखील आडव्या बॅटने फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाईल. सिंगल रन. एक रन पण टीमसाठी खूप महत्वाचा आहे. स्कोर झाला आतापर्यंत 6. 4-5 ही बोलो ना इसमें से. हाँ ठीक है. क्या है बाइक एसी. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत. हॅलो. त्याला कुपन घेऊन जायचं 100 रुपयाला. कालपर्यंत 200 रुपये होते, त्याची किंमत आज 100 रुपये झालेली आहे. पहिलं पारितोषिक आहे इलेक्ट्रिक बाईक, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज पारितोषिक आहेत. चला लवकरात लवकर यायचं आणि कुपन घेऊन जायचं आहे. कालपर्यंत त्या कुपनची किंमत, एका तिकीटची किंमत 20 रुपये होती, आज 10 रुपये केली, अर्ध्या किमतीमध्ये. चला सगळ्यांनी येऊन त्याला फायदा घ्यायचा आहे, लाभ उठवायचा आहे. नक्कीच कुपन तिकीट काउंटर आम्ही ते गार्डनच्या गेटच्या बाजूला लावलेलं आहे. ज्याला ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांनी येऊन तिकडे तिकीट घेऊन जायची आहे कुपन. त्याला लवकरात लवकर यायचं सगळ्यांनी. बॉलिंगसाठी राहुल. स्कोर झाला पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन झालेत. अजूनही जवळपास 24 रनची गरज आहे. चोवीस बॉलमध्ये 24 रन करायचे बॅटिंग टीम राजवीर 11. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन्सने इकडे खातं पुढे जाईल. आता राजवीर 11 टीम ही मॅच इझी त्यांच्या हातामध्ये आहे. ते बॉल टू बॉलची देखील मॅच अगदी इझी बनवू शकते. पण इकडे विकेट वगैरे आली तर डॉट बॉल आली तर मॅच थोडी फिरू शकते. त्यामुळे विकेट काढावे लागतील. जर बालाजी 11ला मॅच जिंकायची आहे तर विकेट काढणं गरजेचं आहे. या बॉलवर चान्स घेतला गेला पण तिकडे लाऊड अपील तर केली आहे. आणि बॅटर आउट. इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला आणि नजर तुमची महत्वाची आहे, लक्ष तुमचं महत्वाचं असणार आहे आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल.
आणि कुठेतरी हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो मॅचचा. त्यामुळे ही मॅच कुठे ना कुठेतरी फिरू शकते. असेच विकेट डॉट बॉल आले तर मॅच बालाजी 11 पण मॅच मध्ये येऊ शकतो. पुढील फलंदाज अक्षय खेडेकर. त्याला कुपन घ्यायचं आहे, लक्की ड्रॉ कुपन. चला फटाफट. कालपर्यंत 200 रुपयाचा एक बुक होता, आज 100 रुपयाला बुक केलेला आहे. 10 कुपनची किंमत 100 रुपये. चला लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे. पहिलं पारितोषिक आहे इलेक्ट्रिक बाईक, दुसरं पारितोषिक आहे एअर कंडिशन, तिसरं पारितोषिक आहे टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन. संध्याकाळी 5 वाजता लक्की ड्रॉ कुपनचं ओपन होणार आहे, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. चला लवकरात लवकर. गार्डनच्या गेटच्या बाजूला कुपनचा स्टॉल लावलेला आहे. नक्कीच सर्वांनी कुपनचा पण लाभ घ्या आणि मॅच चांगली चालू आहे. विकेट आली, एक थोडी टर्निंग पॉईंट होईल का? या बॉल देखील हलक्या हाताने कव्हरला खेळले गेले आहेत. एक सिंगल रन तिकडे मिळेल. सिंगलने स्कोर डबल डिजिट मध्ये 10 रन झाले धावफलकावरती. अजूनही 22 रनची गरज आहे. बॉल टू बॉलची मॅच आहे. 22 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत. हाजीबापू रोड प्रीमियर लीगचा आज दुसरा व अंतिम दिवस आहे. सीझन 2 आहे. या बॉलवर देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. एकच रन मिळेल आणि स्कोर 11 धावा झाल्या धावफलकावर. सिंगल डबलने पण मॅच राजवीर 11 इझी जिंकू. त्यामुळे ही मॅच जिंकून पुढे जाणं दोन्ही टीमसाठी तेच विचार चालू असतील. बट जो ही टीम जिंकेल, ही मॅच जिंकेल, त्यांनाच पुढे जावं लागेल. जो पराभूत होईल त्याला मात्र ही क्रीडा स्पर्धा सोडावी लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केलं गेलं. चांगली बॉलिंग, कमबॅक केलं बॉल. इकडे पण थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. रन सिंगल. 1 रनने स्कोर पुढे. इकडे पण पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल डिक्लेअर झोन मध्ये आणि स्कोर 1 ने पुढे जाईल. अठरा बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. चला प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडं फास्ट खेळा. हॅलो. हाजीबापू प्रीमियर लीग द्वारा आयोजित ही टुर्नामेंट गोविंदनगर ग्राउंडमध्ये पर्व दुसरा. विजय माने, धर्मेश पटेल, प्रकाश सारंग यांनी भरपूर मेहनत केली या टुर्नामेंटसाठी. विजय मानेला मी बघत होतो, दिवस रात्र ग्राउंडमध्ये प्रत्येक गोष्टीला सहयोग करत होते. प्रत्येक कामासाठी त्यांनी आपला वेळ काढून या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी इथपर्यंत आणला आणि आज ही टुर्नामेंट आपल्या समोर होत आहे. त्याचबरोबर त्यांनी एक लकी ड्रॉ कुपनचा एक सिस्टम ठेवला होता. तर सगळ्यांनी त्या कुपनचा फायदा घ्यायचा आहे. प्रत्येक कुपनची किंमत
प्रत्येक बुकची किंमत 100 रुपये आहे. एका कुपनची किंमत 10 रुपये आहे. त्यामध्ये पहिलं पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक एअर कंडिशन, टी व्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि बरेच काही पारितोषिक आहेत. सायकल आणि त्याबरोबर ओव्हन. त्याचा फायदा घ्यायचा आहे, प्रत्येकाने कुपनचा लाभ घ्यायचा आहे. ज्याची किंमत काल 20 रुपये होती, आज 10 रुपये करण्यात आलेली आहे. चला या कुपनचा फायदा घ्या. गार्डनच्या गेटच्या बाजूलाच कुपन लावलेलं आहे. चला मॅचला सुरुवात. या बॉलवर देखील अगदी चांगलं टायमिंग केलं गेलं. रन तिकडे सिंगल सिंगल रन मिळेल. बॉल तर 14 रन. बॉलिंगसाठी अक्षय. छोटी रन आहे अक्षयची. बॉलर जाफर आणि तिकडे 2 रन. आणि 2 रनने आता मात्र स्कोर थोडा बॅलन्स. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. आणि मॅच आता थोडीफार राजीव 11ने आपल्या स्वतःकडे खेचली आहे. सिंगल डबल खेळत असताना देखील मॅच त्यांनी एक विकेट आली, बट तिकडे थोडं या बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल समोर अगदी हलक्या हाताने ढकललं गेलंय. रन सिंगल आणि 1 रनने स्कोर पुढे जाईल. 18 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील कव्हर लागते, हलक्या हाताने ढकललं गेलं. रन तिकडे सिंगल मिळेल. बॉल टू बॉलची मॅच आहे, त्यामुळे थोडीफार आता मॅच मध्ये आली आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केला गेला. लाऊड अपील तिकडे आणि पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. डॉट बॉल. चला या 19 रन कुपनचा झाले. फायदा घ्यायचा आहे. लकी ड्रॉ कुपन. चला
मॅच क्रुशल आहे. अजूनही 2 रन आपण पर्यंत वर चढवताना पाहायला मिळतात. 10 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. स्ट्राइक एंड पे जगदीश. 10 बॉल्स मध्ये 12 रनची गरज आहे. या बॉलवर देखील डॉट बॉल. आता 9 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. क्रुशल मॅच. आणि मी मगाशीच म्हटलं की विकेट गेली तर मॅच टफ होईल. त्यामुळे विकेट गेली आणि मॅच थोडी आता क्लोज झाली आहे. विकेट महत्वाची आहे, डॉट बॉल महत्वाची आहेत आणि अशा अनेक मॅचेस आज पाहायला मिळतील. यानंतर K2 वॉरियर्स आपण तयार राहा. लगेच विजेत्या संघासोबत आपल्याला मॅच खेळावी लागेल. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि कधी मॅच इकडे कधी तिकडे आहे. दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच आहे. 9 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. आणि रन झालेत 23. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्कोअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहिला गेला. गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल तिकडे 2 रनचा प्रयत्न होईल. 2 रनने मात्र स्कोअर पुढे जाईल. चांगला गॅप मध्ये खेळले स्ट्रोक बॅटर जगदीशने. चांगलं टायमिंग केलं गेलं. 25 रन झाले. त्यांनी अजूनही 7 रनची गरज आहे. 7 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. जगदीशने टायमिंगला स्ट्रोक खेळले गेले आणि प्रॉपर टायमिंगला गॅप मध्ये 7 बॉल मध्ये 7 रन करायचे आहेत. राजवीर 11चे ओनर पण मॅच अगदी जवळून बघतात. इस बार टाइमिंग अच्छा किया और वहां पर बॉल 1 बाउंस. कुणाल भोईर पूर्णपणे शाहरुख खान सारखं गॉगल घालून ते उभे आहेत. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे बॉलिंग साठी जाफर. स्ट्राइक एंडला जगदीश आणि नॉन स्ट्राइक एंडला अक्षय. 6 बॉल 6 कोण जिंकेल? राजवीर की बालाजी 11? या बॉलवर स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थ्रो थोडा लेझी दिला आणि 1 रन. बट उन्होंने बताया कॉन्फिडेंस ने कि मैं ऐसा थ्रो नहीं दे सकता भाई, मेरे से ऐसा ही जमता है.
भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय. कहाणी में ट्विस्ट. जाफरचा बॉल डॉट येतो. आता इक्वेशन बदललं गेलंय. 4 बॉलमध्ये 5 रनची गरज आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कंपल्सरी रन तुम्हाला करायचे आहेत. 4 बॉल आणि 5 रनची गरज आहे. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे आणि बघता बघता 2 रन कव्हर केले गेलेत. 29. 3 बॉलमध्ये आता 3 रनची गरज आहे. कधी मॅच इकडे कधी तिकडे, दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच चालू आहे. कुणाल भोईरचा गॉगल मला असं वाटतं बाहेर निघणार नाहीये जोपर्यंत मॅच आम्ही जिंकत नाहीये. तीन बॉल 3 बॉलिंगसाठी जाफर. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच क्लोज होईल. आता पहिलं सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. आता 2 बॉल 3 आहे. कुणाल भोईरला इकडे झूम केलं जात आहे, बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स मॅच आहे. करो या मरो. 2 बॉल 3. कोण जिंकेल, कुठली टीम पुढे जाईल? बालाजी आणि काफर टायमिंग केलं गेलंय. क्या बात है. शॉट ऑफ द मॅच. बघा मित्रांनो, 1 बॉल 4 मारणं सोपं आहे. 1 बॉल 6 पण मारू शकतो, बट 1 बॉल 1 बॅट्समन बोलतो माझ्या कधीच हातात येऊ नये. 1 बॉल 1 ची सिच्युएशन. आता फक्त मॅचला जिंकण्याकरिता एका बॉलमध्ये बॉल 1 आणि या बॉलवर डिक्लेअर झोन मध्ये आणि राजवीर 11 कुणाल भोईर आणि टीम जिंकते.